नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीटीटी 2026 साठी तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी महत्वाचं आहे की आजपासून करेक्शन विंडो ओपन होणार होती. म्हटलं मी का म्हटलं थोडक्यात सांगतो तुम्हाला. 23 पासून ते पुढे 26 पर्यंत म्हणजे 4 दिवस ही करेक्शन विंडो ओपन असणार आहे. थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की आतापर्यंत करेक्शन विंडो ओपन झाली का. दुसरा मुद्दा, या करेक्शन विंडो मधून काय काय तुम्हाला बदल करता येणार थोडक्यात समजून घेऊया. पण बिफोर दॅट, इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला सीटीटी साठी या पेपरसाठी तुम्हाला बॅचेस आपण चालू केलेले आहेत. पेपर 1 आणि 2 एकत्रित तयारी तुम्ही करू शकता आणि तुम्हाला इथे रेकॉर्ड बॅच सुद्धा अवेलेबल आहे. दोन्ही पण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि रेकॉर्ड बॅचेस. दोन्ही बॅचेसमध्ये तुम्हाला फरक एवढाच आहे की रेकॉर्ड बॅचमध्ये रेकॉर्ड केलेले काही विषयांचे लेक्चर्स आहेत ते कधीही किती वेळेस तुम्ही बघू शकता. इथे लाईव्ह लेक्चर झाला की ते रेकॉर्ड होऊन जातं. सो दोन्ही बॅचेसमध्ये सेम फीचर्स आहेत. तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, त्यानंतर टेस्ट सिरीज आहे, त्याचं अनालिसिस आहे, सेम फॅकल्टी पण अवेलेबल आहे. सो बॅचेस तुम्ही लगेच जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्हाला फी मध्ये सुद्धा 1599 इन्क्लुडिंग जीएसटी फी आहे. आणि आत्ता जर तुम्ही घेतली, जुने स्टुडंट असाल तुम्ही आमचे, तर तुम्हाला 50% ऑफ आहे आणि नवीन विद्यार्थ्यांना 25% ऑफ आहे. ख्रिसमस निमित्त 28 तारखेपर्यंत ही ऑफर चालू आहे. ह्या बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. ॲपवर लिंक करून डायरेक्ट हवी ती बॅच परचेस करू शकतात. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो, पण परत एक अनाउन्समेंट आहे. टीईटीच्या बॅचेस पण आपण चालू केल्या आहे आणि टीईटी प्लस सीडीच्या बॅचेस सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. ह्याही बॅचेस तुम्हाला डिस्काउंट ऑफरमध्ये म्हणजे 25% सर्व विद्यार्थ्यांना आणि 50% ओल्ड विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे. याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता बघा, तुम्ही जर बघितलं सीडीचा फॉर्म भरण्याची प्रोसेस, तुम्हाला फॉर्म भरण्याची लास्ट डेट बघा 18 डिसेंबर 2025 होती आणि त्यानंतर ऑनलाईन करेक्शन विंडो जी ओपन होणार आहे ती 23 तारखेपासून 26 तारखेपर्यंत म्हणजे 4 दिवसांची ही करेक्शन विंडो ओपन असणार आहे. म्हणजे आजपासून ही करेक्शन विंडो ओपन होणार आहे. सो त्यानंतर एक्झामिनेशनची डेट पण त्याने दिली आहे 8 फेब्रुवारी 2026 आणि 2 दिवस अगोदर तुम्हाला इथे एक्झामिनेशनचं हॉल तिकीट मिळणार आहे. आता जाऊया पुढच्या मुद्द्याकडे. करेक्शन विंडोमध्ये तुम्ही काय काय बदल करू शकता त्या संदर्भातलं त्यांनी त्यांच्या ऍड मध्ये सुद्धा हे नोटिफिकेशन दिलेलं आहे. हे सगळं तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला काय काय बदल करता येऊ शकतं. उमेदवारांना त्यांच्या खालील तपशिलांमध्ये ऑनलाईन दुरुस्त्या करण्याची परवानगी असेल, जसं की यामध्ये नावामध्ये बदल करू शकतात, वडिलांचं आणि आईच्या नावात बदल करू शकता, जन्मतारीख, श्रेणी, दिव्यांग श्रेणी, निवडलेला पेपर, तुम्हाला पेपर 1, पेपर 2 किंवा चेंज करायचं असेल त्यात पण बदल करू शकतात. पेपर 2 चा विषय, भाषा 1 किंवा भाषा 2 जो निवडलेला आहे त्यामध्ये पण बदल करता येईल. पत्रव्यवहाराचा पत्ता, ऍड्रेस चेंज करता येईल. त्यानंतर ज्या संस्थेतून तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे त्या संस्थेचं नाव सुद्धा इथे तुम्हाला बदल करता येणार आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला करेक्शन विंडो मधून 10 बदल करता येणार आहे. सो आता तुम्ही जाऊन लगेच तुम्हाला एक चेक करू शकता. बदल जरी करायचा असेल जाऊन चेक करू शकता तुमचं जे प्रोफाईल बनलेलं आहे ते प्रॉपर आहे का. जर असेल तर वेल अँड गुड, बदल करायची गरज नाही. नसेल आणि तुम्हाला अपेक्षित असेल की बदल होणं अपेक्षित आहे, मला करायचं आहे, तर जाऊन लगेच करून घ्या. आता या संदर्भातली विंडो ओपन होणार होती 23/12/2026 पासून. पण करेक्शन विंडो ओपन झाली का, तर करेक्शन विंडो ओपन कशी करायची त्यासाठी तुम्हाला वेबसाईटला जायचं. त्यांच्या सीटीडीच्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं. बघा, ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि हा कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर पुढची विंडो जी ओपन होते, झाली का नाही ओपन होते ती कशी होते, अशी होते. आणि ह्या विंडोमध्ये इथे खाली ऑप्शन तुम्हाला येते बघा, करेक्शन ऍप्लिकेशन फॉर्म पर्टिक्युलर, म्हणजे तुम्हाला ही विंडो येते आणि प्रेस द बिलो बटन टू प्रोसीड फर्दर फॉर करेक्शन. इथे करेक्शन इन ऍप्लिकेशन फॉर्म ही विंडो येते. पण आता व्हिडिओ मी घेतोय, आतापर्यंत ही करेक्शन विंडो आलेली नाही. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो 23 डिसेंबर आजची डेट आहे आणि आता दुपारचे 2 वाजलेले आहेत. आतापर्यंत अजून करेक्शन विंडो ओपन झाली नाही, पण संध्याकाळपर्यंत ही करेक्शन विंडो ओपन होईल आणि तुम्हाला करेक्शन करायला चान्स मिळेल. तेव्हा ओपन होईल तेव्हा परत एकदा त्याच्याबद्दलचं काही इश्यू असेल तुम्हाला तर मला कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या, ते पण मी तुम्हाला सांगतो. पण मला वाटतं ही ओपन झाले की तुम्हाला ऍप्लिकेशन ओपन होतं आणि हवं तिथं हवा तसा बदल तुम्ही करून सबमिट करू शकतात. पण याच्यात काही इश्यू असेल मला कमेंटमध्ये नक्की कळवा, सेपरेट असा व्हिडिओ मी घेऊ शकतो. सो करेक्शन विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला मी सांगितले हे सगळे बदल तुम्ही करू शकतात. संध्याकाळपर्यंत करेक्शन विंडो ओपन होऊन जाईल आणि मग तुम्हाला अपेक्षित असलेला बदल तुम्ही 26 तारखेपर्यंत करू शकता.
शकतात. याबद्दल अजून काही अपडेट हवे असेल मला कमेंटमध्ये टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि इग्नाइट अकॅडमीच्या सीटीटीच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि रेकॉर्ड बॅचेस बरोबरच तुम्हाला टीईटीच्या पण लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचेस चालू झालेल्या आहेत. तुमच्या मित्रांना नक्की कळवा आणि काही शंका असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा. अदरवाईज ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून मित्रांना नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.